रेजिना बेर्नात बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी वार्षिक मिसा देणार कुटुंबीय, फ्रान्सिस क्विंटन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया, फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इग्नेशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इजाबेल सुराण कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी एडवर्ड कोरिया, लीना एलायस पाटील आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनिस, फादर निकलस व फादर बोना परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार परेरा कुटुंबीय, सिंथिया वेलेरियन नुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार मेबल थिओ परेरा गास वसई, मदल्यान व सायमन नुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार मॅक्सी नुनिस, रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना मुरे, क्लेमेंट कॅल्विन व मार्था नुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, सिसिलिया रुडॉल्फ मुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, सिसिलिया रुडॉल्फ मुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार डेनिस नुनिस, जॉनाबेल कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया, रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया, रेजिना बेर्नात बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार हेलन पाटील, दफनभूमीतील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार हेलन पाटील, केनेडियन देशाचे परमिशन मिळावे म्हणून देणार नेक्सली लोबो, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व मरियेचे आभार मानण्यासाठी देणार डेनेलिया डॉनल कोरिया, परमेश्वराचे व मरियामातेचे आभार मानण्यासाठी देणार डॉनल जॉन कोरिया, जॉन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार डॉनल जॉन कोरिया, हिल्लरी मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार शीला मेंडोन्सा व कुटुंबीय, रेजिना बेर्नात बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार बेर्नात बोर्जिस, परमेश्वराचे व मरियामातेचे आभार मानण्यासाठी देणार सेलिना मॅक्सी नुनिस, फ्रान्सिस पास्किन व मनवेल यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना मॅक्सी नुनिस, रेजिना बेर्नात बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार वेन्सी बोर्जिस, रेजिना बेर्नात बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार वेलेन्सिया नून, बोर्जिस कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार वेन्सी बोर्जिस, इझिकेल मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार शेरॉन डिमेलो, रेजिना बेर्नात बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मोविन बोर्जिस, बोर्जिस कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार मोविन बोर्जिस, परमेश्वराचे व मरियामातेचे आभार मानण्यासाठी देणार रिंकी व सिल्वेरियस नुनिस, कॅस्टर नुनिस व कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार रिंकी व सिल्वेरियस नुनिस, परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार क्लिफर्ड बोर्जिस, रेजिना बेर्नात बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार ग्लोरिया मनवेल गोन्साल्विस, आई वडील व भाऊ यांच्या आत्म्यासाठी देणार ग्लोरिया मनवेल गोन्साल्विस, परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार सिंड्रेला ग्लॅक्सन कोरिया, बेर्नात कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार सिंड्रेला ग्लॅक्सन कोरिया, परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार जसिंटा कोरिया, सेलिन आल्मेडा यांच्या आत्म्यासाठी देणार सॅमसन आल्मेडा, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार रेनिटा आयवन बेरेटो, प्रवास सुखरूप झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार लिम विल्सन डिमेलो, नुनिस कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार ग्रेसी विल्सन डिमेलो, रेमंड बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय.
गीत क्रमांक 246. गीत क्रमांक प्रभूचे स्वागत करण्या मार्ग प्रभूचा सजवा, मार्ग प्रभूचा सजवा, प्रभूचे स्वागत करण्या मार्ग प्रभूचा सजवा, प्रभूचा सजवा. आपल्या मिस्टरच्या वैयक्तिक हेतूबरोबर आज रेजिना बेर्नार्ड बॉर्जिस यांची वार्षिक स्मृती दिन साजरी करीत असताना आपण त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना करूया. तसेच आज जे वाढदिवस साजरा करत आहेत डेनेलिया डॉनल्ड कोरिया, डियाना दीपक नोनिस, ब्रेविया बेझिल घर्षी, मॅल्विना मॅक्सी नोनिस, वेरिल राजेश ग्रेशियस, प्रिन्स रिक्सन फर्नांडिस, राजेश हिरालाल गौतम, बेलन मार्शल अल्मेडा, मार्विन बेर्नार्ड बॉर्जिस. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. बंधू भगिनींनो, आपण आजची जी वाचनं ऐकणार आहोत त्यामध्ये पहिल्या वाचनामध्ये शमूएलची आई हन्ना ही स्तोत्र गाते आणि त्यामध्ये ती परमेश्वर किती महान आहे किंवा सामर्थ्यशाली आहे याविषयी कथन करत असते. त्याचबरोबर आजच्या शुभवर्तमानामध्ये देखील पवित्र मरिया ही देखील तेच स्तोत्र संक्षिप्त रूपामध्ये ती गाते. जेव्हा ती एलिशबेची भेट घेते जखऱ्याच्या घरी जाऊन, तेव्हा त्यावेळेस जेव्हा एलिझाबेथ म्हणते की माझ्या प्रभूच्या मातेनं माझ्याकडे यावं हे भाग्य कुठून, आणि अशा वेळेस पवित्र मरिया ते स्तोत्र संक्षिप्त स्तोत्र गात असते. आणि हे जे स्तोत्र आहे, हे जे आपण ऐकणार आहोत ते स्तोत्र हे एक गरिबाची, मरिया ही एक गरिबाची प्रतिनिधी आहे म्हणून प्रतिनिधित्व करत आहे म्हणून हे स्तोत्र आहे. कारण परमेश्वरानं इतिहासामध्ये जे कार्य अद्भुत कृत्य केलेली आहेत तशीच अद्भुत कृत्य ही तिचा पुत्र देखील प्रभू येशू ख्रिस्त देखील करणार आहे आणि त्याबद्दल परमेश्वराला ती धन्यवाद देते. अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत अनेक आगमनकाळ साजरे केलेले आहेत, अनेक वेळेला ही वाचनं ऐकलेली आहेत. पवित्र मरियेचं हे स्तोत्र अगदी रोममधील पोप साहेबांच्या प्रार्थनागृहापासून तर जगातील सर्व कॉन्व्हेंट आणि चर्चमध्ये धर्मगुरू हे स्तोत्र संध्याकाळी ते गात असतात. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, आपण देवाची महानता अनुभवलेली आहे का? आपण ती जर अनुभवलेली असेल तर आपण परमेश्वराची स्तुती कोणत्या प्रकारे करतो? आपण देखील परमेश्वराची जी कृत्य आहेत किंवा जे कार्य आहे ते कितपत आपण करण्याचा प्रयत्न करत असतो? फक्त मिसाला येणं, प्रार्थना करणं एवढं पुरं नाही, तर आपण देवाचं जे सामर्थ्य अनुभवत आहोत ह्या सामर्थ्याप्रमाणे आपण देखील देवाच्या गोष्टी करण्यामध्ये करून आपण देवाचा गौरव करायला हवा. या पवित्र मस्सेमध्ये आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे दयेची व क्षमेची याचना करूया.
आपले उत्तर असेल, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. आपले उत्तर असेल, आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. हे देवा, आम्हाला तुझी दया दाखव आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. सर्वशक्तिमान परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, मृत्यूच्या बंधनातून मानवजातीला मुक्त करण्यासाठी तू आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलेस. त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही नम्रपणे पूर्वतयारी करीत आहोत. तो आमच्या मनुष्यपणात सहभागी झाला, आम्हाला त्याच्या दैवीपणात सहभागी कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. शमूएलाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले आजचे वाचन. शमूएलाचे दुर्ग तुटल्यानंतर अन्नाने त्याला बरोबर घेतले आणि 3 वर्षाचा एक गुहा, एक एफाभर समीट आणि द्राक्षरसाचा एक घेऊन ती शिलोह परमेश्वराच्या मंदिरात आपल्याला छोट्या बालासह आली. त्याने गोरा बाल दिला आणि बालाला अलीकडे आणले. मग अन्ना त्याला म्हणाली, महाराज, अगदी तुमच्या गळ्या शपथ सांगतो, येथे तुमच्याजवळ उभी राहून परमेश्वराची याचना करणारी स्त्री मीच. महाराज, या बालासाठी मी याचना केली होती. मी मागितले होते ते परमेश्वराने मला दिले आहे, म्हणूनच मी देखील ते परमेश्वराला देत आहे. सारे आयुष्य परमेश्वराला वाहत आहे. मग त्यांनी परमेश्वराची उपासना केली. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपले उत्तर असेल, माझे मन आनंदाने भरले आहे. माझे मन आनंदाने बहरले आहे. माझे मन आनंदाने भरले आहे. परमेश्वराने माझे नाक वर केले आहे. माझे मुख शत्रूच्या धिक्कार करत आहे. तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. आपले प्रतिसाद. माझे मन आनंदाने बहरले आहे. गुणगरी वारीची मती कुटीत झाली आहे. घडपणारी सामर्थ्ययुक्त होऊन कंबार बांधला आहे. जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यासाठी मोलमजुरी करीत आहेत. जे भुकेले असत ते तृप्त झाले आहेत. वधेने संतानास जन्म दिला आहे, पण भूपुत्रवरती जुळणीस लागली आहे. आपले प्रतिसाद. माझे मन आनंदाने भरले आहे. परमेश्वर प्राणहरण करतो, तोच जीवनदानही देतो. तो अधोलोकी पाठवतो आणि वर आणतो. परमेश्वर निर्धन करतो, तसाच संधानही करतो. तो खाली ओढतो, तसाच वरही उचलतो. आपले प्रतिसाद. माझे मन आनंदाने भरले आहे. तो दलितांना धुलीतून उचलतो, गरिबांना उघडी डाल्यावरून उचलतो. त्यांना अधिपिताच्या पंक्तीस बसवतो, त्यांना मानाच्या स्थानावर बसवतो. पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराचे आहेत, त्याच्यावर त्याने जग उभारले आहे. आपला प्रतिसाद. माझे मन आनंदाने भरले आहे. सर्वांनी शुभवर्तमानासाठी उभे असावे. हालेलुया.
सर्व राजाचा राजा आणि देव मंदिराच्या कोनशिलेचा दगड आहे. तूच पृथ्वीवरील मातीने मनुष्याला बनवले आहेस. त्याला आता घेऊन वाचवण्यासाठी कृपा कर. प्रभू तुम्हाबरोबर असो. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला धन्यवाद देतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता मदकृत्ये केली आहे. त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असते. त्याने आपल्या वाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची दानादान केली आहे. त्याने अधिपतीच राजासनावरून ओढून काढले आहे आणि दिनास उंच केले आहे. त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांस रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांस त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने अलिशेबाजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. गीत क्रमांक 122. गीत क्रमांक 122. गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान, हरिदान तुझी अमुचा निर्माता, तू अमुचा स्वर्गीय पिता, तुझी अमुचा निर्माता, तू अमुचा स्वर्गीय पिता. गाओ तुझे गुणगान, बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र सेवेचे कल्याण व्हावे म्हणून हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. हे प्रभो, तुझ्या दयेवर पूर्ण विसंबून तुझी उपासना करण्याकरिता ही दाने घेऊन तुझ्या वेदीजवळ आलो आहोत.
या बलिदानाच्या तारणदायी कृपेने आम्हाला पवित्र कर, आम्हामध्ये नवजीवनाची ज्योत प्रज्वलित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. देवर आस्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण सर्व संदेष्ट्यांनी ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले. कुमारी मातेने त्याला आपल्या उदरी असीम प्रेमाने सांभाळले. त्याचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता ह्याने त्याची सर्वांना ओळख करून दिली. त्याच्या जन्मदिन रहस्याच्या देणगीमुळे आमची मने आनंदित झाली आहेत. तो जेव्हा जगात येईल तेव्हा प्रार्थना करीत आम्ही त्याची वाट पाहत आहोत. असे दृश्य त्याला दिसावे आणि आनंदाने व विस्मयाने आमची हृदय भरावीत म्हणून आम्ही पूर्वतयारी करीत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. पवित्र 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 प्रभु सेनाचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय 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 प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय 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 जय. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. पान क्रमांक 6 क.
हे जगाच्या श्रद्धेचे रहस्य. हे जगाच्या तारणकर्त्या आमचे तारण कर. तू आम्हाला तुझ्या क्रूसाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे मुक्त केले आहेस. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन रॉड्रिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. या जगातून तू तुझ्याकडे रेजिना बेर्नात बॉर्जिस यांना बोलावून घेतलेले आहेस. या तुझ्या सेविकेची आठवण कर. ज्याप्रमाणे ती तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाली आहे, त्याचप्रमाणे तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताच्याई हे सर्वसमर्थ देव पिहित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. तारणारीच्या आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सुद्धा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीबाईके देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतरी आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हाला शांती दे.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस. माझ्या योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. गीत क्रमांक 247. ईश्वरा जगतारका, धन्यवाद तुझ देतो. सजना भेटून उधळले म्हणून स्तुती गातो. धन्य ईश्वरा जगतारका, धन्यवाद तुझ देतो. सजना भेटून उधळले म्हणून स्तुती गातो. जिभाकी ते कथिली पूर्वजा, पूर्णतया तू केली. दाविद वंशी तारणशीला, आम्हा स्ववतरली. धन्य ईश्वरा जगतारका, धन्यवाद तुझ देतो. सजना भेटून उधळले म्हणून स्तुती गातो. माझा जीव प्रभूला थोर मानतो, कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीरामुळे आम्हाला आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त हो.
आम्ही आमच्या धर्मश्रद्धेत स्थिर राहावे, सदाचाराच्या मार्गाने चालून आमच्या तारणकर्त्याच्या स्वागतास जावे व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे, म्हणून आम्हाला तुझे सहाय्य मिळव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. स्वर्गवासी रेजिना बेर्नात बॉर्जिस यांची वार्षिक मिसा अर्पण केलेली असताना खाचेवरील प्रार्थना आपण आता घेणार आहोत. कुटुंबियांनी आणि ज्यांना खाचेवर जाऊन प्रार्थना करायची आहे ते जाऊ शकतात. आपल्या मृत बहिणीसाठी रेजिनासाठी आता आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात तू आमचे सांत्वन कर. प्रभू आमची प्रार्थना आहे. तू मृतांना जिवंत केलेस. आमच्या ह्या बहिणीला रेजिनाला सार्वकालिक जीवन दे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आमच्या बहिणीच्या मृत्यूमुळे आम्हात झालेल्या दुःखात आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन आमचे आशास्थान बनव. प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, तू जीवन व पुनरुत्थान आहे. पापी मनुष्याने तुझ्याकडे वळावे व तुझी प्रार्थना करावी अशी तुझी इच्छा आहे. आमच्या मृत बहिणीसाठी शोकपूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. हिला मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. स्वर्गातील संताबरोबर सार्वकालिक आनंदात हिला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू हिला चिरंतन शांती दे. अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. मेलेल्या विश्वासी लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावोत. आपण एक आमच्या प्रार्थना करूया. आपल्या बहिणीच्या आत्म्यास चिरकाळ शांती लाभावी म्हणून. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. क्षमा आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो. तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एक आमच्या आपण प्रार्थना करूया. रेजिनाच्या कुटुंबातील रेजिना बेर्नात बॉर्जिस यांच्या कुटुंबातील ज्या व्यक्ती देवाघरी गेलेले आहेत त्यांचं स्मरण करूया. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील ज्या व्यक्ती देवाघरी गेलेले आहेत त्यांचंही स्मरण करूया. आणि दफनभूमीमध्ये ज्यांना दफन केलेलं आहे त्यांच्या आत्म्यास देखील चिरकाळ शांती लाभावी. त्यांना परमेश्वराने त्यांच्या पापांची क्षमा देऊन त्यांना दूतामध्ये संतांमध्ये समाविष्ट करावे म्हणून प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरे, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे प्रभू हिला चिरंतन शांती दे. अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. मेलेल्या विश्वास लोकांच्या आत्मे देवाच्या त्याने शांती पावोत. आमेन.
पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ गीत क्रमांक 253. गीत क्रमांक 253. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. गर्भवती होईल कुमारी, एक सुता प्रसवेल, मुक्ती प्रदाता तो अमुचात्या, म्हणतील इमानुएल. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भवती झाली. नम कृपा पूर्ण मरे प्रभू दया ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य त्या उदराचे फळ हे येशू. पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या मरणाच्या वेळी वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नम कृपा पूर्ण मरे प्रभू दया ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य त्या उदराचे फळ हे येशू. पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी कर. आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्येच राहिला. नम कृपा पूर्ण मरे प्रभू दया ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य त्या उदराचे फळ हे येशू. पवित्र मरे देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्तान दिल्या वचनात आम्ही पात्र आहे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देदानाचा संदेश त्याने आम्हाला दिला, त्याच्या दुःखसहनाच्या उपवासाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाची विलाप मिळावी, म्हणून आमची मुले तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.